आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू। जिंतूर शहरातील हुतात्मा स्मारक परिसरातील एका 26 वर्षीय तरुणाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व खासगी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रेत जिंतूर ग्रामीण रुग्णालयात ठेवून गोंधळ घातला। यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन समितीच्या अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। सदर घटना 24 जुलै बुधवार रोजी घडली। जिंतूर शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात राहणारे तरुण राजरत्न कैलास वाकडे यास मागील 2 दिवसापासून ताप येत असल्यामुळे शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांचा उपचार सुरू केले, मात्र त्या तरुणाचा ताप कमी होत नसल्यामुळे त्यास खासगी दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला, म्हणून नातेवाईकांनी खासगी डॉक्टरकडे नेऊन गेल्यावर त्या डॉक्टरांनी इंजेक्शन देऊन पुढील उपचारासाठी परभणी येथे घेऊन जाण्यास सांगितले होते। यावेळी रुग्णवाहिकेने नेत असताना रस्त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला, म्हणून नातेवाईकांनी रात्री 11 वाजेच्या सुमारास मृतदेह खासगी दवाखान्यासमोर ठेवून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती। दरम्यान इन कॅमेरा शवच्छेदन करण्यासाठी परभणी येथील रुग्णालयात घेऊन गेले होते। त्यावेळी शवच्छेदन करून नातेवाईकांनी शहरातील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणून गोंधळ घातला। यावेळी खासगी डॉक्टर व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। यावेळी मोठा जमाव जमला होता। दरम्यान दोन्ही डॉक्टरांवर समितीच्या अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। यावेळी पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता। लहुजी साळवे पुतळ्याचे आगमन होताच मातंग बांधवाच्या वतीने परभणीत जल्लोष। पुण्याहून क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या पुतळ्याचे आज दिनांक 25 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता परभणी शहरात दाखल होतात मातंग समाज बांधवांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ फटाक्यांची आतिषबाजी करून अभिवादन करण्यात आले। यावेळी लहुजी उस्ताद पुतळ्याचे भव्य शहरातून मिरवणूक काढण्यात आली। त्या पुतळ्याचे लहुजी नगरात अनावरण 1 ऑगस्ट रोजी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। या पुतळा उभारण्यात आमदार राहुल पाटील यांनी स्वखर्चातून केला आहे। यामुळे मातंग समाजाच्या वतीने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचे आभार मानले। या मिरवणुकीत माऊली साळवे, कॉम्रेड गणपत भिसे, विश्वनाथ गवारे, रोहिदास नेटके, उत्तम गोरे, अविनाश मोरे, शिंदे मामा, वामन बारसे, अशोक उबाडे यांच्यासह मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याची काँग्रेस पक्षाची मागणी। तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचेही सरसकट पीक कर्ज माफ करून पीक विमा भरण्याची मुदत 15 दिवसांनी वाढवावी, अशी मागणी परभणी जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वात काँग्रेस किसान सेल अध्यक्ष श्रीधर देशमुख व काँग्रेस पक्षाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली। मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांच्या शेतमालास काळेमोल भावाने विक्री करावी लागत आहे। 19 जुलैपासून जिल्ह्यात सतत रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे पिकांची परिस्थिती रोगराईमुळे अत्यंत बिकट झाली आहे। जिल्ह्यातील पाणी पातळी खूप खोलवर गेली आहे। शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज संपूर्ण माफ करावे व पीक कर्ज माफी लवकरात लवकर जाहीर करण्यात यावी, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार सुरेश वरपुडकर, इरफानुर रहमान खान, भगवान वाघमारे, धोंडीराम चव्हाण, नदीमभाई इनामदार, श्रीधर देशमुख, गोलमीर खान, सुहास पंडित, विनोद कदम, विनय बांठिया, पवन निकम यांच्या वतीने देण्यात आला आहे। अपंगत्वाच्या निकषात सुधारणेची खासदार फौजा खान यांची मागणी। नागरी सेवांमधील अपंगत्वाच्या निकषात सुधारणा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा सदस्य डॉक्टर फौजा खान मॅडम यांनी केली आहे। संसदेच्या अधिवेशन दरम्यान खासदार डॉक्टर फौजा खान मॅडम यांनी 25 जुलै रोजी राज्यसभेत नागरी सेवांमधील पूजा खेडकर व कार्तिक कंसल या दोघांच्या प्रकरणांचा उल्लेख करीत नागरी सेवा परीक्षा प्रणालीतील अपंग उमेदवारावरील अन्यायकारक वागणुकीविषयी भाष्य केले। कार्तिक कंसल यांचा मुद्दा उपस्थित करतेवेळी ज्यांनी मस्क्युलर डिस्ट्रॉफी असूनही 4 वेळा परीक्षा उत्तीर्ण केली होती, परंतु त्यांच्या स्थितीला मान्यता न मिळाल्यामुळे त्यांना सेवा
प्रवेश नाकारण्यात आला। हा प्रश्न केवळ एकट्याचा नाही तर संपूर्ण अपंग समुदायावर होणाऱ्या अन्यायाचे उत्तम उदाहरण आहे, असे नमूद केले। अपंगत्व मूल्यमापनासाठी वापरल्या जाणाऱ्या निकषांमध्ये एकरूपता नाही, ज्यामुळे अपंगत्व आरक्षणाचा योग्य वापर होत नाही आणि अपंग उमेदवारांवर अन्याय होतो। त्यांनी या पद्धतीमध्ये सुधारणा करून सर्व समावेशितता आणि न्याय सुनिश्चित करण्याची गरज अधोरेखित केली। वैद्यकीय मंडळासाठी एकसमान मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जावीत, असाही प्रस्ताव डॉक्टर फौजा खान मॅडम यांनी मांडला। लाईन ब्लॉकमुळे 8 रेल्वे गाड्या रद्द। दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत 2 रेल्वे स्थानकावर ट्रॅफिक आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात आला असून या कामामुळे रेल्वे विभागाने काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, तर काही गाड्यांचे मार्गसुद्धा बदलले आहेत। रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये 8 एक्सप्रेसचा समावेश आहे। नांदेड पनवेल एक्सप्रेस 28 ते 31 जुलै दरम्यान, तर पनवेल नांदेड एक्सप्रेस 29 जुलै ते 1 ऑगस्ट, दौंड निजामाबाद एक्सप्रेस 29 जुलै ते 1 ऑगस्ट, निजामाबाद पुणे एक्सप्रेस 31 जुलै ते 3 ऑगस्ट, नांदेड पुणे एक्सप्रेस 31 जुलै रोजी, पुणे नांदेड एक्सप्रेस 1 ऑगस्ट, निजामाबाद पंढरपूर एक्सप्रेस 1 ऑगस्ट व 2 ऑगस्ट, पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस 2 व 3 ऑगस्ट रोजी धावणार नाहीत, तर निजामाबाद पुणे ही एक्सप्रेस 28 ते 30 जुलै दरम्यान दौंड कोर्ट लाईन मार्गे धावणार आहे, अशी माहिती दक्षिण मध्य विभाग नांदेड जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे। महिलेस जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल। सेलू तालुक्यातील हातनूर येथील रहिवासी सोनाली गजानन तडे ही महिला आपल्या घरासमोर असताना आरोपी गजानन रघुनाथ कराडे यांनी दारूच्या नशेत रोडवर वाळू टाकल्याच्या कारणावरून अश्लील भाषेत शिवीगाळ करून गालात चापट मारत तुला खतम करून टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशाने व सोनाली गजानन तडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 386/2024 कलम 296, 115, 351, 352 अंतर्गत आरोपी गजानन रघुनाथ कराडे विरोधात सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल जाधव करीत आहे। नूतन विद्यालयात सांस्कृतिक दिनानिमित्त वृक्ष हेच जीवन नाटिका सादर। सेलू येथील नूतन विद्यालयात प्रातिक शिक्षण धोरण 2020च्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त 22 ते 28 जुलै या कालावधीत शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण सप्ताह साजरा होतो। शहरातील नूतन विद्यालयात शिक्षण सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। अध्ययन साहित्य तयार करणे, मूलभूत संख्या ज्ञान आणि साक्षरता दिवस, क्रीडा दिन हा उपक्रम उत्साहात साजरी करण्यात आला। तर दिनांक 25 जुलै गुरुवार रोजी सांस्कृतिक दिनाच्या निमित्ताने शिक्षक शिल्पा बर्डे यांची संकल्पना आणि शिक्षक सुरेश हिवाडे सर यांचे दिग्दर्शन असलेली वृक्ष हेच जीवन ही नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली। सोबतच चित्रकला, वक्तृत्व, कथाकथन, समूह नृत्य, समूह गायन, वैयक्तिक नृत्य या कला प्रकारांची सांस्कृतिक दिन साजरा करण्यात आला। वृक्ष हेच जीवन या नाटिकेत सिद्धी शिंदे, सृष्टी कटारे, दीपाली इंगडे, अंजली आवटे, सिद्धी शेरे, संग्राम टाक, हरदास विहिरकर, भागवत उचाले, सानवी हेलसकर, गौरी वैद्य या विद्यार्थ्यांनी भाग घेतला। प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक देवीदास सोनेकर यांच्या मार्गदर्शनात सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर काशीनाथ पल्लेवाड, अतुल पाटील, संगीत शिक्षक सच्चिदानंद डाकोरे, उमेश क्षीरसागर यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। सेलू जिंतूर क्रीडा कामास निधी कमी पडणार नाही, आमदार बोडीकर यांची ग्वाही। सेलू व जिंतूर तालुका क्रीडा संकुलाची बैठक तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्षा आमदार मेघनादेवी बोडीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिंतूर तहसील कार्यालय येथे संपन्न झाली। या प्रसंगी जिंतूर तहसीलदार राजेश सोरवदे, सेलू तहसीलदार दिनेश झांपले, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, तालुका क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी उपस्थित होते। तालुका क्रीडा संकुल सेलू विषयी तालुका क्रीडा संकुलचे निवेदनाप्रमाणे वेळेत काम सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित सुरू करावे, असे आमदार मेघनादेवी बोडीकर यांनी सांगितले। यास शासनाच्या वतीने मंजूर झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागास निधी वर्ग करण्यात येईल, असे नानकसिंग बस्सी तालुका क्रीडाधिकारी सेलू यांनी सांगितले। 2 महिन्यात काम पूर्ण करावे
जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी सांगितले। जिंतूर तालुका क्रीडा संकुलाचे बहुउद्देशीय हॉलचे बांधकाम 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावे असे आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांनी सांगितले। सदरील कामाचा निधी सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी यांना पूर्ण केला। कविता नावंदे यांनी अशी माहिती दिली। बैठकीत क्रीडा अधिकारी रोहन औंढेकर, सुयश नाटेकर, गट शिक्षण अधिकारी उमेश राऊत, राजेश मारेवार, उप अभियंता बडीराम माने, SB दाभाडे, उपनिरीक्षक DC दाभाडे, तालुका क्रीडा संयोजक गणेश माडवे सर, क्रीडा मार्गदर्शक शेख शाहरुख, प्राध्यापक गणराज गायकवाड उपस्थित होते।